पनवेल महापालिकेच्या महापौर पदासाठी महायुतीकडून नितीन पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। पनवेल महापालिकेतील एकूण 78 नगरसेवकांपैकी महायुतीचे तब्बल 60 नगरसेवक निवडून आल्याने भाजप महायुतीची सत्ता स्थापन होणे निश्चित झाले आहे। महायुतीत भाजपचे 55, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि 1 अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे। स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपकडून महापौर पदासाठी नितीन पाटील तर उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत। महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार असून स्पष्ट बहुमताच्या जोरावर या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून येणे ही केवळ औपचारिकता असणार आहे। आज पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी या इथे अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस मान्य नितीन जयराम पाटील यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे माजी अध्यक्ष माननीय रविनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती आणि माजी नगरसेविका सौ प्रमिला रविनाथ पाटील यांनाच पुन्हा एकदा त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना या इथे उपमहापौर पदासाठी उमेदवारी दिलेली आहे। दोघांचा या समाजकारणामधला असलेला एक प्रदीर्घ असा अनुभव, त्याचा नक्कीच फायदा हा या पनवेल महानगरपालिकेला होईल आणि पनवेल महानगरपालिकेचा त्याच्यामुळे विकासच होऊ शकेल। सर्व प्रकारचे जे निधी आहे, सर्व प्रकारचा जो काही सध्या पनवेल महानगरपालिकेच्या समोर असलेले प्रश्न आहेत, मग ते विमानतळाच्या बाबतीचे असतील, रेल्वेच्या बाबतीचे असतील किंवा सिडकोच्या बाबतीचे असतील, MIDCच्या बाबतीचे असतील, हे सर्व विषय हे हाताळण्यासाठी हे दोघंही सक्षम आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सध्या अतिशय चांगला असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारिणीने घेतलेला आहे असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळे मी या निर्णयाबद्दल मी नक्कीच समाधानी आहे। सर, मोठं संख्याबळ भाजपा महायुतीचा आहे, औपचारिकता फक्त राहिलेली असं काय 10 तारखेला निवडणूक होणार आहे? होय, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI ही महायुती ही वरती महाराष्ट्र सरकारच्या सत्तेमध्ये सुद्धा इथे कार्यरत आहे, त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे। अतिशय चांगलं असं या इथे एकमेकांमध्ये कम्युनिकेशन आहे आणि या पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आधीपासूनच येथे अतिशय चांगल्या प्रकारचा संवाद होता। माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील किंवा त्याच्याच बरोबर इतर सर्व नेतेगण असतील, यांनी इथं अतिशय सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं सर्वसमावेशक असं हे धोरण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या इथे ह्या निवडणुकीमध्ये मग हे सर्व महायुती हे एकत्र आहे आणि त्याच्यामुळे या महापौर निवडणुकीमध्ये महापौर हा महायुतीचाच बसेल आणि उपमहापौरपदी सुद्धा या इथे महायुतीचाच उमेदवार हा सांगता येथे उपमहापौर होईल असं मला विश्वास वाटतो।